मुख्यमंत्री फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलेला होता। मात्र शिंदेंनी केलेल्या या कौतुकावर आता आमदार रोहित पवार यांनी टीका केलेली आहे। लव्ह अँड हेट रिलेशन हे केवळ स्वार्थापोटी आहे। शिंदे नाराज असले की कधी गावाला जातात तर कधी दिल्लीत जाऊन नाराजी व्यक्त करतात। पालिका निवडणुकीनंतर राजकीय घटस्फोट नक्की आहे असं सुद्धा रोहित पवार म्हणतात। एकनाथ शिंदे साहेब नाराज होतात, मग ते कुठेतरी साताऱ्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन शेती करतात, नाहीतर दिल्लीला जाऊन बसतात। आता दिल्लीला जाऊन कोणाशी भेटतात काय बोलतात माहीत नाही। मग ही नाराजगी अनेक दिवस चालल्यानंतर दिल्लीतले काही लोक हस्तक्षेप करतात, मग त्याच्यामध्ये मांडवली होते, चर्चा होते, सीटमध्ये पुढं मागे त्या ठिकाणी होतं तिकिटाच्या बाबतीत, आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत हे लोक प्रेमात पडतात। म्हणजे लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, पण ती स्वार्थापोटी आहे। किती तिकीटं मिळतात, किती संधी त्यांच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिली जाते, किती निधी दिला जातो, निधी मिळतो का नाही मिळत, पदं कुठली मिळतात, पालकमंत्रीपद मिळतं का नाही मिळत, ह्या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर परत ते प्रेमात पडतात। त्यांचं राजकीय डिवोर्स 100% त्या ठिकाणी होईल आणि हे तिन्ही पक्ष वेगळे राहून बीजेपी विरुद्ध इतर पक्ष अशी ही लढत येणारी लोकसभा आणि विधानसभा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते। मला वाटतं रोहित पवार एवढे मोठे नेते नाहीत की त्यांचं भाकीत किंवा त्यांचं वक्तव्य एवढं त्या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं किंवा त्याला काही तर्क असेल असं मला वाटत नाही। कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुणाचेच आमदार घेण्याची आमची आवश्यकता नाही। त्याचबरोबर शिंदे साहेब असतील तर ते सहयोगी पक्ष आहेत, ते महायुतीसोबत आहेत, आणि ज्या गोष्टीचा स्वयंस्पष्ट अशा प्रकारचा खुलासा झाला आहे त्याच्यावर त्या ठिकाणी वाकडे तिकडे भाष्य करून चर्चेत राहण्याचा केविलवाना प्रयत्न रोहित पवार यांचा आहे। आम्ही आणि शिवसेना हे नॅचरल आमची युती आहे, हिंदुत्वाच्या विषयाला घेऊन युती आहे, देशाच्या विकासाला घेऊन युती आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला घेऊन आमची युती आहे। तशा प्रकारचं इथे कुठेही रिलेशनशिप दिसत नाही। ही हेट लवची रिलेशनशिप यांची आहे आणि ही अजून पुढे जाऊन जसा महापालिकेच्या निवडणुका पुढे येतील तेव्हा यामधला बेबनाव अजून तुम्हाला दिसायला लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।